सगळ्यांना नमस्कार. गेल्या वर्षी याच सुमारास आपण कोविड बद्दल बोलायला सुरुवात केली होती आणि अजूनही आपण त्याच विषयावर बोलतोय. मात्र गेल्या वर्षी जे बोलत होतो त्याच्यात एका विषयाची आणखी भर पडली आहे, ती म्हणजे लसीकरण. कारण आता लस आलेली आहे. पण आता बघा की कालच्या दिवसभरात 2 लाख बाधित आहेत ते देशभरात आणि 61,000वर महाराष्ट्रात. अत्यंत भीतीदायक असे हे आकडे आहेत. आणि सगळेजण सांगतायत तज्ञ मंडळी की मास्क, सॅनिटायझर आणि अंतर राखणं, गर्दीत न जाणं, गर्दी न करणं हे सगळं आपल्याला काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे आणि ते आपण पाळायलाच हवंय. आणि त्याशिवाय आता एक थोडासा दिलासा आलाय तो म्हणजे लस आलेली आहे. अ, प्रत्येकच गोष्टीवरनं हल्ली खूपच वादावादी अ, नंतर प्रत्येक पक्षाच्या समर्थकांचं एकमेकांशी तू मैं वगैरे असं चालतं आणि या सगळ्यामध्ये एखाद वेळेला असं होतं का, की मूळ माहिती असते तीच हरवून बसतो आपण किंवा आपल्यापर्यंत नीटशी पोहोचत नाही. अ, पण एक मोठा दिलासा आहे, की अशा काही व्यक्ती आहेत, की ज्या सातत्याने सोशल मीडियावरून किंवा अन्य वर्तमानपत्रात लेख लिहून किंवा टेलिव्हिजन चॅनल्समधून माहिती सतत सांगत असतात आपल्याला. अ, परवाच मी आपल्या महाराष्ट्राचे कृती दलाचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांची एक मुलाखत ऐकली. तर त्यांनी असंच सांगितलं, "काय इलाज आहे? व्हॅक्सिनेशन, व्हॅक्सिनेशन, व्हॅक्सिनेशन." असं 3 वेळा त्यांनी हे शब्द वापरले. तर अ, म्हणूनच आता आपल्याला मला वाटतं, की कोविड आजार म्हणजे कोविड व्हायरस तो कसा पसरतो वगैरे ह्याबद्दल चांगली माहिती आपल्याला आता झाली आहे. पण लस काय असते आणि लसीकरण हा काय प्रकार आहे? त्याचा आपल्या शरीरात लस गेल्यावर नेमकं काय होतं वगैरे हे जरा आपण समजून घेण्याचा प्रयत्न आता आजपासून करणार आहोत. आज त्या मालिकेतला आजचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. डॉक्टर मंजिरी मणेरीकर यांना आपण बोलावलेलं आहे. त्या एम-डी पॅथॉलॉजिस्ट आहेत. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट मधल्या कामाचा दीर्घ अनुभव त्यांना आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स च्या वेबिनार त्यांनी बरेच अटेंड करत असतात त्या. आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियावर, Facebookवर त्या माहिती लिहित असतात आणि ती माहिती वाचून लक्षात येतं, की कोणत्या दिशेने आपण विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. तर मंजिरी स्वागत नवी उमेदमध्ये. अ, आणि मंजिरी आज म्हणजे ती महाराष्ट्रात नाहीये, ती हरियाणा या राज्यामध्ये कैथल नावाचा जो जिल्हा आहे, तर त्या कैथल नावाचं शहर आहे. तिकडे एका लॅबमध्ये ती काम करते. तिकडूनच ती बोलतेय. त्यामुळे लॅबचा स्टाफ पण आजूबाजूला असेल तर थोडं आपल्याला त्यांचे आवाज वगैरे येतील. एवढा काय त्रास होईल असं वाटत नाहीये. तर मंजिरी सगळ्यात पहिला प्रश्न असा, की लस म्हणजे काय? इथपासूनच मला वाटतं आपण बोलायला सुरुवात करूया. त्याची व्याख्या म्हणायची तर ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा ज्या जीवाणूपासून आपल्याला एखादा रोग होत असेल, तोच जीवाणू किंवा विषाणू आपल्याला आपल्या शरीरात अर्धमेला करून किंवा इनॅक्टिव्हेट करून टोचणे याला लस असं म्हणतात. तर लस हा शब्द किंवा वॅक्सिन हे दोन्ही शब्द पहिली जी लस तयार केली एडवर्ड जेन्नर यांनी त्या वरून आलेला आहे. तर स्मॉल पॉक्स किंवा देवी ह्या रोगाचे जे फोड येतात, तर एडवर्ड जेन्नरने काय केलं की काऊ पॉक्स नावाचा अजून एक रोग असतो, तो गायींना होतो, तो माणसांना होत नाही. पण त्याच्यात फोडातली लस काढून ती एका छोट्या मुलाला त्यांनी टोचली. तर ती टोचल्यानंतर त्याला थोडासा आजार आला. तर त्यांनी म्हणजे स्वतःच स्मॉल पॉक्सचेही जंतू त्याच्यात टोचले, पण त्याला देवी हा रोग झाला नाही.
आणि देवी हा रोग खरा खूप भयंकर होता, म्हणजे ज्याने अतिशय चेहरा वगैरे विद्रूप व्हायचा, अंधत्व यायचं, काही लोक मरायचे सुद्धा. तर ह्या रोगापासून त्या काऊपॉक्सच्या लसीमुळे बचाव झाला. तर त्यामुळे तो लस हा शब्द मराठीत आणि वॅक्सिन हा शब्द मात्र वॅका म्हणजे पासून ती तयार केली. तर ही पहिली लस जी होती ती केवळ त्याचं एक ऑब्झर्वेशन होतं की ज्यांना त्या गायींना जो रोग झालाय त्यांच्या जवळपास राहणाऱ्यांना देवी येत नाही, ह्यासाठी त्याने ते ट्रान्सफर केलं होतं. पण नंतरच्या काळात, म्हणजे हे 1796 मध्ये झालं, नंतरच्या काळात खूप संशोधन होऊन अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शनचा शोध लागला आणि जवळजवळ सर्वच बॅक्टेरिया आणि व्हायरसवर लसी निघाल्या. आता देवीची लस म्हटल्यावर माझ्या पिढीच्या लोकांना लगेच लक्षात येतं की आम्ही लहानपणी शाळेत असताना आम्ही कितीतरी वेळा देवीची लस टोचून घेतलेली आहे. अशी मनगटावर दोन दोन रेघा अशा, आणि ते दुखायचं, जड व्हायचा तो हात वगैरे असं. त्याच्यानंतर आता आमच्या मुलांना आम्ही गोवर वगैरे अशा लसी दिल्या आहेत, BCG वगैरे. आणि आता तर आपण कोविड लसीची चर्चा करतोय. दरम्यान दरवर्षी फ्ल्यूची लस अलीकडे अनेक जण घेत असतात. तर अशा इतक्या वेगवेगळ्या लसी आहेत, म्हणजे या सगळ्याची बऱ्यापैकी माहिती आपल्याला असते, किंबहुना तो आजार झाला तर माहिती होतेच होते. तर हे काय आहे, म्हणजे साथीचे रोग असे जे म्हटले जातात, जसे देवी किंवा आता कोविड, त्यांच्या लसी आणि हे जे दुसरे रोग असतात संसर्गजन्य, गोवर, कांजिण्या वगैरे यांच्या, असं ह्याच्यात काही फरक असतो का? लशींमध्ये काय असा फरक असतो का त्यांच्या गुणधर्मामध्ये वगैरे? लशींमध्ये तसा फरक नसतो, पण त्या देण्याच्या पद्धतीत फरक असतो. कारण जेव्हा साथ आलेली असते, म्हणजे आता देवी म्हणा, देवी सुद्धा काही वेळा काही थोड्या लोकांना होईल, पण कधी जेव्हा साथ येईल तेव्हा खूप जणांना येईल. तर म्हणजे 1796 मध्ये देवीची लस शोधली गेली, तेव्हापासून ती दिलीच जात होती आणि ज्यांना दिली गेली त्यांना तो रोग झाला नाही. पण पूर्ण जगात तो रोग काही पूर्णपणे गेलेला नव्हता, त्यामुळे तो चालूच राहिलेला होता. तर 1967 साली WHO ने ग्लोबल इरॅडिकेशन प्रोग्राम सुरू केला आणि ह्याच्या तर्फे मास वॅक्सिनेशन केलं गेलं. म्हणजे 1967 पासून जगातल्या सर्व देशात जिथे म्हणून देवी येईल अशा सर्वांना आणि 1 वर्षाच्या मुलापासून सर्वांना ही लस दिली गेली. तरीही विचार करा की 1967 मध्ये चालू झालेलं हे काम भारतात 1977 मध्ये इरॅडिकेशन झालं आणि पूर्ण जगामधून 1980 साली तो गेलेला आहे. त्यामुळे एवढी वर्ष लागलेली आहेत. तर आपण पण करोनाच्या बाबतीत धीर धरला पाहिजे. ही आत्ताच लस आलेली आहे आणि लगेचच आपण असं म्हणू की तो करोना जाईल, तर ती घाई ठरेल. पण मग आता तू सांगितलंस की देवीची लस, तिचं वर्णन करून सांगितलं. आता ह्या सगळ्या लशी म्हणजे त्या शरीरात म्हणजे सुईद्वारे घालण्याच्या अशा होत्या. अगदी गोवरचं पण ते मला वाटतं इंजेक्शनच होतं. पण पोलिओची लस मात्र वेगळी होती. तर पोलिओची लस तोंडाने दिली जाते. मग ती म्हणजे ते काय म्हणायचं, त्याच्यात उत्क्रांत होत गेलं का ते लशीचं काय म्हणजे तो गुणधर्म किंवा सोपं करत गेले का ते, म्हणजे काय तोंडाने घेण्याची लस म्हणजे काय प्रकार आहे? पोलिओ हा रोग ऍक्च्युली म्हणजे पहिला सुरुवात होतो तो गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मधून सुरुवात होतो त्याला, आणि त्यात तो खरा अगदीच साधा असतो. पण जेव्हा तो व्हायरस रक्तात शिरतो आणि मग सगळीकडे पसरतो तेव्हा तो नर्व्हजना डॅमेज करतो आणि त्यामुळे मग ते अपंगत्व वगैरे येतं. म्हणजे तसा बघायला गेला तर पोलिओ हा काही फार गंभीर रोग नव्हे. तो जर का ट्रीट झाला नाही, म्हणजे त्याला ट्रीटमेंट नीटपणे मिळाली नाही, तरच तो असा गंभीर होतो. तर ह्यासाठी पोलिओची लस तोंडातून देण्याची आहे.
पोलिओची लस टोचण्याची सुद्धा आहे, पण हे डोस देणं जास्त सोपं पडतं, त्यामुळे तीच जास्त वापरली जाते. आणि आता पोलिओ सारखा रोग सुद्धा ह्यात सुद्धा आपण थोडे वेगळे प्रकार लक्षात घेतले पाहिजेत, की देवीचा व्हायरस हा पूर्णपणे निर्मूलन होऊ शकलं कारण तो फक्त माणसातच सापडतो. मात्र पोलिओ किंवा अजून टिटॅनस म्हणा, टिटॅनसचा हा बॅक्टेरियल रोग आहे, पण तो मातीत असतात त्याचे बॅक्टेरिया, त्यामुळे आपल्याला जखम झाली तर तो त्यात शिरू शकतो. म्हणजे ह्या रोगांचं पूर्ण उच्चाटन होऊ शकत नाही. तरीही पोलिओ मध्ये आपण पल्स पोलिओच्या साह्याने पुन्हा मास व्हॅक्सिनेशन करून जवळजवळ निर्मूलन त्याचं केलेलं आहे. आणि आता कसं झालंय की होणाऱ्या नवीन जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलालाच ती दिली जाते, त्यामुळे त्याचा प्रसार थांबलेलाच आहे जवळजवळ. पण अजूनही आपण असं म्हणू शकत नाही की एखाद्या मुलाला तो होणारच नाही. तर त्यामुळे लस ही सतत देणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आपण ह्याच दृष्टीने कोरोनाकडे पण बघितलं पाहिजे, कारण कोरोना हा सुद्धा वटवाघूळ आणि मुंगूस यांच्यातून माणसात आलेला आहे. आणि ह्या प्राण्यात तो नुसता राहतो, तो वाढत नाही, पण तिथे तो राहतो आणि तिथे तो म्युटेटही होतो. आणि कारण हा पहिला जो व्हायरस आहे सार्स कोव्हायरस 1 किंवा सार्स कोव्हायरस नुसतं, हा आधी त्याने एक साथ आणलेली आहे जगात, आणि आता त्याचंच हे म्युटेशन रूप होऊन हा कोरोना पुन्हा आपल्यात आलेला आहे. तेव्हा हा अगदी लगेच जाईल अशा भ्रमात कोणीही राहू नये. तर आपण कोविडच्या लशीबद्दल बोलणारच आहोत, पण त्यापूर्वी जसं मगाशी एडवर्ड जेन्नर त्यांचा उल्लेख केला तसा एक धावता आढावा घ्यावा का, की लशींचा इतिहास किंवा काय काय घडलं या प्रक्रियेमध्ये, म्हणजे असं एक थोडं सांगितलंस का बरं? हो, दुसरी आपल्याला आपल्या दृष्टीने खूप घातक साथ म्हणजे 1897 सालची प्लेगची साथ. या साथीच्या काळात म्हणजे ह्या आधी प्लेग हा सुद्धा चीन मधूनच निर्माण झालेला रोग आहे, आणि चीनचा ज्यांच्याशी व्यापार होता असे इंग्लंड सारख्या देशात ह्याच्या अनेक आधी पण साथी येऊन गेल्या होत्या, पण बहुतेक भारतातली ही साथ पहिली असावी, कारण इंग्रज आपल्याकडे असल्यामुळे त्यांनी चीनशी व्यापार सुरू केला, त्यामुळे आपल्याकडे ती आली. आणि ह्याचा प्रसार उंदीर आणि त्यांच्या अंगावर वाढणाऱ्या गोचिडी ह्याच्यातून होतो. तर त्यामुळे हा सुद्धा एक प्राण्यातूनच येणारा रोग आहे. तर ह्याची साथ चालू असतानाच त्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूट स्थापन केली, आणि डॉक्टर हाफकिननी ही लगेच लस शोधली तेव्हाच. पण आता सुद्धा जसे लोक घाबरत होते पहिल्यांदा लशीला, तसं ती कोणी टोचून घ्यायला तयार नव्हतं. तर त्यांनी कैद्यांवर त्याचे प्रयोग केले, आणि तेव्हा लोकांना समजलं की ह्याचा खूप इफेक्ट होतोय. आणि त्यामुळे तरीही ती साथ कशी आटोक्यात आली मला एवढं माहिती नाही, त्या क्वारंटाईन वगैरे ह्यातूनच ती आटोक्यात आली तेव्हा. पण नंतरच्या ज्या साथी आल्या तेव्हा ही लस मोठ्या प्रमाणात दिली गेली, इंग्रज सरकारने दिली लोकांना, आणि त्या अशा मोठ्या प्रमाणात घातक ठरल्या नाही. तर ही प्लेगच्या लशीबद्दल. नंतर लुई पाश्चरने कुत्रा चावल्यावर होणाऱ्या रोगावर लस शोधली. नंतर घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला या सर्वांवर लशी शोधल्या गेल्या, आणि सर्व लशी ह्या छोट्या मुलांनाच देण्याचं WHO ने नियमन केलं. त्यामुळे त्या वयातच त्यांना ते प्रतिकारशक्ती मिळाल्यामुळे हे सर्व रोग आता आपल्याला माहिती सुद्धा नाहीत. आता नवीन लोकांना, तरुण लोकांना माहिती सुद्धा नसेल की डांग्या खोकला काय आहे. पण मी बिकानेरला असताना ह्याच्या केसेस अजूनही येत आहेत. म्हणजे असं नाहीये की लस दिल्यामुळे हा इरॅडिकेट झालाय पूर्णपणे. काही मुलांना ज्यांना लसी मिळत नाहीत त्यांच्यात अजूनही हा रोग दिसतो. मात्र आता त्याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा आहे, त्यामुळे तसं एकदम घाबरण्यासारखं नाही. मात्र ह्या सर्व रोगांनी अनेकदा लोकांना खूप म्हणजे मृत्यूच्या दाढेत ढकललेलं आहे.
दुसरी मोठी साथ म्हणजे कॉलरा ह्या रोगाची. मला वाटतं बांगलादेशात अशी मोठी साथ आली होती आणि ह्यात प्रचंड डायरिया होऊन म्हणजे अगदी पाण्यासारखं जुलाब होतात आणि माणूस डिहायड्रेशनने मरतो. तर अशा काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही कॉलराची लस दिली जाते आणि मग त्याने ती साथ आटोक्यात येते. तर ह्या बाकीच्या ज्या लसी आहेत, आता कॉलरा म्हणा, टायफॉइड, ह्या आपण एरवी देत नाही, फक्त साथ येते तेव्हाच देतो. मात्र आपलं इम्युनायझेशन शेड्यूल जे आहे त्याप्रमाणे घटसर्प, डांगया खोकला, टिटॅनस ही तिन्ही आपण मुलांना 6 आठवड्यापासून द्यायला सुरुवात करतो. त्याच्याच बरोबर पोलिओचे डोसही देतो आणि ह्या सर्वांचे नंतर बुस्टर डोसही द्यावे लागतात. तर तुम्ही म्हणजे आपण त्याप्रमाणेच ह्या कोरोनाच्याही लशीकडे बघितलं पाहिजे. हा, म्हणजे घाई करून उपयोग नाही, पेशन्स पाहिजे. पेशन्स आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. हो. तर मग आता आपण कोविडच्या लसीकडेच येऊया. आणि मगाशी तू म्हणालीसच की एकदाच लस घेऊन होईल असं पण नाही, म्हणजे अजून तर याच्यावर चर्चा चालू आहे किंवा ट्रायल्स चालू आहेत. ट्रायल्स म्हणजे घेतल्यानंतर काय होईल हे चालू आहे, नाही का? तर थोडं कोविडच्या लसीबद्दल सांगशील का, की त्या कशी म्हणजे त्यांचं संशोधन सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या पायऱ्या असं? हो, एक कोरोनाचं स्ट्रक्चर असलेलं आकृती होती ना, की दाखवू शकतो? नाही, कोरोनाचं स्ट्रक्चर वाले. हा, तर हा म्हणजे व्हायरस आहे. आता बॅक्टेरिया म्हणजे आपल्याला संसर्गजन्य रोग म्हटलं तर ते अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधून होतात. त्यापैकी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस म्हणजे बुरशी किंवा एकपेशीय सजीव असे अनेक आहेत. तर व्हायरस हा त्यातल्या त्यात सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे, कारण त्याला असं म्हटलं जातं की जिवंत आणि मृत यांच्या सीमारेषेवर आहे. त्याच्यात काही लक्षणं ही मृत पार्टिकलची आहेत, तर काही जिवंतपणाची लक्षण आहेत. तर त्यातलं जिवंतपणाचं लक्षण म्हणजे त्याच्यात असलेलं न्यूक्लिक ऍसिड. तर न्यूक्लिक ऍसिड ही 2 प्रकारची असतात, DNA आणि RNA. तर व्हायरस सोडून बाकी सर्वांमध्ये म्हणजे जीवाणूंपासून बाकी सर्वांमध्ये दोन्ही प्रकारची न्यूक्लिक ऍसिड बघायला मिळतात. मात्र व्हायरसमध्ये एकतर DNA असतो किंवा RNA असतो. तर हा कोरोना व्हायरस हा RNA व्हायरस आहे. त्याच्यामध्ये हा RNA आहे आणि RNA चा फुल फॉर्म आहे रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि त्याला हे लिपिड म्हणजे चरबी किंवा फॅटचं हे एन्व्हलप असतं आणि त्याच्यावर हे प्रोटीन असे स्पाइक असतात, म्हणजे काट्याप्रमाणे. आणि जर का तो बाहेरून बघितला तर असा काटेरी मुकुट त्याने घातल्यासारखा दिसतो. कोरोना म्हणजे मुकुट, म्हणून त्याला कोरोना व्हायरस असं नाव दिलेलं आहे. त्याच्यात आणखीही काही प्रोटीन्स आहेत. हे स्पाइक प्रोटीन आहे हे आणि हा, इथे अजून काही प्रोटीन्स पण असतात, त्यांना एन प्रोटीन वगैरे म्हणतात. तर ह्या स्पाइक प्रोटीन हे सर्वात धोकादायक आहे, कारण व्हायरस हा जो आहे तो फक्त जिवंत पेशीतच स्वतःचं पुनरुत्पादन करू शकतो आणि ते पुनरुत्पादन करण्यासाठी त्याला त्या पेशीला घट्ट चिकटावं लागतं. जेव्हा तो त्याच्यावर घट्ट चिकटतो तेव्हा तो आपला RNA त्या पेशीमध्ये ट्रान्सफर करतो. तर आणि त्यामुळे व्हायरसची प्रत्येक एक स्पीसीज म्हणजे कोणाला तो इन्फेक्ट करेल, माणसाला करेल की प्राण्याला करेल हे पण ठरलेलं असतं. आणि त्यात आता समजा कोरोना व्हायरस माणसाला इन्फेक्ट करतोय तर त्याच्यातल्या कुठल्या पेशीला तो इन्फेक्ट करेल हे सुद्धा ठरलेलं असतं. तर त्यामुळे त्याचा आत शिरण्याचा जो मार्ग आहे तोही ठरलेला असतो. तर त्यामुळे कोरोनाची जी पेशी आहे ती नाकातल्या पूर्ण सर्व आवरण आणि फुफ्फुस मेन ही आहे. तर त्यामुळे तो नाकातूनच आपल्या शरीरात शिरू शकतो किंवा फार फार तर तोंडातून, पण जास्त करून आपलं तोंड तसं ओपन नसतं, त्यामुळे नाकातूनच तो आत शिरतो.
आणि एकदा नाकातून आत शिरला की तो नाकातल्या पण पेशींमध्ये शिरतो. मात्र त्याला जायचं असतं ते एंड रिझल्ट म्हणजे फुफ्फुसात. तर तिथल्या पेशीमध्ये गेला की तो घट्ट तिथे चिकटतो आणि आपला RNA त्या पेशीत सोडतो, म्हणजे त्या आपल्या मानवी फुफ्फुसांच्या पेशीत. आणि एकदा त्या पेशीत गेला की तो अजून त्याच्या न्यूक्लियस मध्ये जातो, जिथे आपला DNA असतो. DNAचं स्ट्रक्चर वाले हे दाखवू शकाल का स्लाइड? ही नाही. हा, तर DNA म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड हा डबल स्ट्रँडेड असतो, म्हणजे एखाद्या जिन्यासारखा वळत गेलेला. आणि हे नायट्रोजन बेसेस असतात त्याच्यात. तर हा आपले सर्व गुणधर्म ठरवत असतो. तर हा RNA जो आहे व्हायरसचा, हा आपल्या DNA लाच स्वतःला अटॅच करतो. आता दुसरं RNAचं स्ट्रक्चर वालं स्लाइड द्या. तर RNA मध्ये आणि DNA मध्ये हा फरक आहे की तो सिंगल स्ट्रँडेड असतो, म्हणजे त्याच्यात एकच धागा आहे. आणि नायट्रोजन बेसेस पण थोडे वेगळे असतात DNA पासून. तर DNA मध्ये आपले सर्व प्रोटीन्स एका कोड लँग्वेज मध्ये ठेवलेले असतात. तर प्रत्येक प्रोटीन ज्यामुळे ठरेल तो त्या भागाला आपण जीन म्हणतो. तर तसा S प्रोटीनचा जो जीन असतो तो महत्वाचा आहे या लशीमध्ये. तर आधी आपण त्याचं पुनरुत्पादन बघूया. तर हा एकदा त्याने DNA ला अटॅच केलं की तो स्वतः त्या DNAचं काम बंद करतो आणि स्वतःच्याच कॉपी तयार करायला सुरुवात करतो. त्यामुळे एका RNA पासून किती RNA तयार होतील ह्याचा आपण विचारच करू शकतो, कारण म्हणजे तो इतका सूक्ष्म आहे की त्या न्यूक्लियस मध्ये सुद्धा 100 काय जास्तच राहू शकतील. आणि एकदा ते RNA तयार झाले की ते मग सायटोप्लाझम मध्ये येतात आणि मग ते लिपिड एन्व्हलप आणि बाकीची प्रोटीन्स तयार करतात. आणि एकदा ती प्रोटीन तयार झाली की त्या RNAच्या भोवताली ते स्वतःला घेतात. त्यामुळे छोटे छोटे पुन्हा असंख्य कोरोना तयार होतात, व्हायरस. आणि मग ती पेशी फुटते आणि ते बाहेर येतात. आणि प्रत्येक व्हायरस हा दुसऱ्या पेशीला अटॅच करतो आणि तिथे त्यांचं पुनरुत्पादन पुन्हा करतो. तर आपण विचार करू शकतो की एका व्हायरस पासून किती पेशी मरत असतील फुफ्फुसाच्या, आणि तो किती पटीने वाढत असेल. आणि जेव्हा मग खूप त्याची संख्या वाढते तेव्हा तो मग रक्तात शिरतो. एकदा तो रक्तात शिरला की तो सर्व अवयवात जाऊ शकतो. तर म्हणजे ह्याला म्हणतात नॅचरल हिस्ट्री. तर लस तयार करताना आपण काय करतो की त्या व्हायरसलाच आणि त्यामुळे हा जो, आणि मग एकदा तो त्याने पुनरुत्पादन सुरू केलं की तो पुन्हा त्या माणसाच्या नाकाच्या स्त्रावातून बाहेर पडायला लागतो. आणि जसं कालच मी लिहिलं होतं की एखादी अणुबॉम्बची रिॲक्शन असते की एक न्यूक्लियस ब्रेक झालं की त्याच्यापासून म्हणजे आपण धरू की कोरोना 5 जणांना इन्फेक्ट करतो, पुन्हा ते 5 जण प्रत्येक 5 जणांना इन्फेक्ट करतात, म्हणजे 5चे 25, 25चे 125 असं होत होत किती लोकांना तो इन्फेक्ट करू शकेल हे आपण समजू शकतो. तर ह्यात आपल्याला म्हणजे मेन जे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही मास्क लावा. मास्क लावल्यामुळे काय होईल की नाकातूनच तो प्रवेश करतो, त्यामुळे नाकातून तुमच्या शरीरात जाणारे कोरोना व्हायरसची संख्या कमी होत जाईल. दुसरं काय आहे की हे जे द्राव बाहेर पडतात ह्याच्यापासून 2 टाईपचे ड्रॉपलेट्स तयार होतात. एकांना म्हणतात रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स, जे 5 मायक्रॉन पेक्षा मोठे असतात, जड असतात. आणि दुसरे असतात ते त्याला म्हणतात ड्रॉपलेट न्यूक्लिआय. तर ते खूप छोटे असतात, 5 मायक्रॉन्स पेक्षाही लहान असतात, जे लांबवर उडून जाऊ शकतात. पण त्यातल्या त्यात आपल्याला दिलासा देण्यासारखी गोष्ट अशी आहे की कोरोनाच्या स्त्रावांमुळे
फक्त रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स तयार होतात जे मोर दॅन 5 मायक्रॉन्स असतात, त्यामुळे ते फार जास्त लांब जाऊ शकत नाहीत. फार तर 1 मीटर पर्यंत ते जातात आणि त्यामुळे आपल्याला 2 मीटर अंतर जे एकमेकात ठेवायला सांगितलंय त्याचं कारण हे आहे. दुसरं महत्वाचं कारण की लोक म्हणतात की मग अंतर ठेवलं तर मास्क कशाला, पण असं नाहीये की ते रेस्पिरेटरी न्यूक्लियाय तयारच होणार नाहीत. ड्रॉपलेट न्यूक्लियाय थोडे बहुत तयार सुद्धा होऊ शकत असतील आणि ते त्यापासून वाचण्यासाठी आपण मास्क